शहरातील शाहूपुरी पोलिसांनी नुकत्याच उघडकीस आणलेल्या चोरीच्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे। सुमारे 10 लाख रुपये किमतीचे 12.5 तोळे सोन्याचे दागिने चोरी प्रकरणी एक महिला आणि तिचा प्रियकर अटकेत आहेत। शहरातील टेंबलाई नाका परिसरात राहणाऱ्या फिर्यादी यांच्या घरातून 25 मे ते 3 जून 2025 दरम्यान सोन्याचे दागिने चोरीला गेले होते। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार 6.80 लाख रुपये किमतीचे 8.5 तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेले होते। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताना घरकाम करणारी महिला गायत्री अनिल पाटील वय वर्ष 40 हिच्यावर संशय घेतला। चौकशीत सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या गायत्रीने अखेर चोरीची कबुली दिली। पोलिसांनी अधिक तपास केला असता तिने चोरीचा मुद्देमाल आपला प्रियकर सुनील संभाजी जाधव वय वर्ष 42 याच्याकडे दिला असल्याचं सांगितलं। पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 8.5 तोळे सोने जप्त करण्यात आले। चौकशीत पुढील धक्कादायक माहितीही मिळाली आहे। आरोपी गायत्री पाटील हिने साइक्स एक्सटेन्शन मधील आशा विजयराव भोसले यांच्या घरातूनही 4 तोळे वजनाच्या 3 सोन्याच्या बांगड्या चोरल्याचं उघडकीस आलंय। त्यामुळे गुन्हा क्रमांक 441/2025 प्रमाणे आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आलाय। या संपूर्ण तपासात पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार, पोलीस उपाधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव आणि त्यांच्या पथकातील मिलिंद बांगर, बाबा ढाकणे, सुशील कुमार गायकवाड, सनीराज पाटील, अमोल पाटील, राहुल पाटील, मंजर लाटकर, जयश्री गुरव, साऊताई चव्हाण यांनी मेहनत घेतली। या कारवाईत एकूण 12.5 तोळे सोने, सुमारे 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव हे करत आहेत। कोल्हापूरचा अभिमान, युवा शक्तीचा नवा चेहरा, खेळाडू, समाजसेवक, फेमस यूट्यूबर, फॉर्म्युला 1 चॅम्पियन, कोल्हापूरला ऊर्जा देणारा ब्रँड अर्थात केएम ब्रँड। सळसळता उत्साह, कृष्णराज महाडिक यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक धनंजय महाडी, युवा शक्ती, कोल्हापूर।